नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप पीक विमा 2025चा सह अंबिया फळबहार आहे. तर फळ पीक विमा 2024-25च्या वितरणाच्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. अनेक दिवसांपासून शेतकरी खरीप पीक विमा 2025च्या प्रतीक्षेत आहेत. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी काही आढावा बैठकी घेण्यात आलेल्या होत्या. पाठपुरावा सुरू होता. यांच्यासाठी निर्णया जिल्ह्यांमध्ये आता शेतकरी संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिली जात आहे की शेतकऱ्यांच्या माध्यमातून निवेदन दिली जाते. म्हणजेच की पीक विमा वितरण केला जावा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पीक विम्यासाठी मोठ्या प्रमाणात आवाज लावून धरण्यात आलेला आहे की याच पार्श्वभूमीवर पीक विमा वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. म्हणजेच की यांच्यामध्ये जवळपास 89 लाख शेतकरी पात्र होतील असे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली होती. याहीपेक्षा जास्त म्हणजेच की साधारणपणे 94 लाखाच्या आसपासचे शेतकरी या पीक विमा योजनेमध्ये पात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यांमध्ये 2,248 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचा पीक विमा हा शेतकऱ्यांना वाटप केला जाऊ शकतो. प्रत्यक्षात म्हणजे की 16 मार्च 2026 नंतर या पीक विम्याचं वितरणाला कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू होणार आहे व जे बाधित तालुके आहेत त्यांना 253 तालुके या तालुक्यातील पात्र असलेल्या महसूल मंडळाच्या पहिल्या टप्प्यांमध्ये वितरण सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर म्हणजेच की गावांमध्ये एका शेतकऱ्याला मिळावा, एका मिळाला नाही असं होणार नाही. तर समजा सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल तर सोयाबीन पिकासाठी त्या तालुक्यातील महसूल मंडळ पात्र झालेलं असेल तर महसूल मंडळासाठी या भागांमध्ये भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हा पीक विमा मिळणार आहे. सरसकट पीक विमा ज्याला मिळतो म्हणजेच की पीक विमा आता योजनेच्या अंतर्गत दिला जाणार आहे व महसूल मंडळाचा पीक विमा मिळेल व महसूल मंडळातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील महसूल मंडळ, धाराशिव जिल्ह्यातील महसूल मंडळ, बीड, अहिल्यानगर आणि जिल्ह्यातील जास्त महसूल मंडळात पहिल्या टप्प्यांमध्ये पीक विम्याचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि महसूल मंडळातील पात्र होतील लवकरच याची यादी आपल्याला समोर येणारच आहे. आणि साधारणपणे याचं अपडेट किंवा 16 तारखेनंतर कॅल्क्युलेशन सुद्धा दाखवण्यात येणार आहे व ज्या महसूल मंडळाच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन दिसायला सुरू होईल तालुक्यातील जे महसूल मंडळातील जे सर्व शेतकरी आहे ते विम्यासाठी पात्र होणार आहेत. आणि 2 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो वितरणासाठी आणि जून महिन्यांमध्ये पुढच्या प्रोसेस पार पाडल्या जातील. सध्या बाधित झालेल्या पिकांच्या जे पीक विमा मिळवण्याची शक्यता आहे त्या पिकांमध्ये सोयाबीन या पिकाचा प्रामुख्याने समावेश आहे. अंबिया बहार 2024-25 मध्ये वादळी वाऱ्यांमुळे जे काही शेतकऱ्यांची केळी आणि इतर जे काही नुकसान झालेलं आहे यांच्यासाठी जवळपास 800 कोटीच्या आसपासचे पीक विम्याचं वितरण करायला आलेलं होतं. परंतु बरेच सारे जे केळी उत्पादक शेतकरी आहेत त्यांना जे होते त्यांच्यासाठी आपण पाहिलं होतं की अमरावती जिल्ह्यातील आहे किंवा पूर्वी समावेश करण्यात आलेला शेतकरी आहे किंवा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. परंतु नांदेड जिल्ह्यातील काही बरेच सारे शेतकरी हे बाकी होते व शेतकऱ्यांना 42,500 प्रति हेक्टर प्रमाणे पीक विमा मंजूर करण्यात आला होता. व खरीप पीक विमा 2025च्या महसूल मंडळाच्या यादीमधील माहिती जे आपल्याला समोर कळेलच. त्यासाठी आता 16 तारखेनंतर माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट कळणारच आहे. धन्यवाद.